त्याचा पुढचा प्रश्न आहे 52वा. युक्तिवाद आणि प्रतिवाद सादर करण्यासाठी प्रेरक निबंधांमध्ये कोणता संख्यात्मक नमुना वापरला जातो? 1 समस्या आणि उपाय, 2 कारण परिणाम, 3 बिंदू दर बिंदू, 4 आहे तुलना आणि विषमता. पहा, विच ऑर्गनायझेशनल पॅटर्न इज ऑफन युज्ड इन परस्युएसिव्ह एसेज टू प्रेझेंट आर्ग्युमेंट अँड काउंटर आर्ग्युमेंट. हे सगळे 4 ऑप्शन्स आहेत. आता काय सांगितलं, एक तर युक्तिवाद आहे, त्याच्यावरती प्रतिवाद आहे, म्हणजे तू काही बोलला त्याला मी रिप्लायमध्ये काही बोललो, तेच आहे तू बोलला मी काही रिप्लायमध्ये बोललो. जर समजा समस्या आणि उपाय आपण पकडला, जर आपल्याला उपाय सापडला तर आपण समस्या डबल कशाला ऐकायला जाणार आहे, बरोबर. इथं पहा, जर ऑप्शन ए नुसार गेलो आपण, जर आपल्याला उपाय भेटला तर त्यावर आपण कशाला प्रतिवाद करेन. एक समस्या होती, त्या समस्येचा आपल्याला उपाय भेटलेला आहे, मग त्याच्या विरोधात थोडी बोलणार आहे आपण डबल, हे अगदी झालं नाही, मग त्याला आपण प्रतिवादच करणार नाही ना. तो युक्तिवाद होता, त्याचा आपल्याला उपाय भेटलेला आहे, त्याचं उत्तर भेटलेलं आहे, तर प्रतिवाद कशाला करेन. त्यामुळे पहिला ऑप्शन कटला. दुसरं ऑप्शन सी काय सांगतो, यात सिस्टमॅटिक वे नसतो प्रतिवाद करण्याचा. ऑप्शन सी काय म्हणते, कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम, बरोबर. मी तुला का मारलो, कारण तू मला शिवी दिली, बरोबर. त्याच्यामागे कारण होतं, मी तुला मारलो हे परिणाम झाला, त्याच्यामागे कारण काय होतं, तू मला शिवी दिली, बरोबर. कारण परिणाम समजलं. मग हे परिणाम आणि कारण हे दोघं जे आहे ते सिस्टमॅटिक वेमध्ये काम नाही करतात, समजतं का मग. आणि ऑप्शन जर डी नुसार गेलो तर तुलना आणि विषमता, नावानं समजतं तुम्हाला. अनेक दृष्टिकोनांबद्दल आपण तुलना करू शकतो. तुलना जर म्हणायची तर अनेक दृष्टिकोनाबद्दल करू शकतो, त्यासाठी एक काय ठराविक मॅटर नसतो, ठराविक मुद्दा नसतो, त्यामुळे हा पण ऑप्शन नाही येणार. ऑप्शन बी बघा, पॉईंट बाय पॉईंट जर गेलो आपण तर वादाला प्रतिवाद होणार आहे. गोष्टीनं गोष्ट पकडून गेलो आपण, जर त्यानं काय बोललं, प्रत्येक युक्तिवादाला प्रतिवाद मांडता येतो. जर त्यानं काय बोललं तर त्याच्याशीच निगडीत पुढचा पॉईंट जर प्रतिवाद दिला असेल तर त्यालाच अनुसरून आज पुढचं काही युक्तिवाद करता येईल, बरोबर. पहिल्यानं म्हणलं समजा हे एक्स 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 असं काहीतरी म्हटलं, मग त्याच्याशीच अनुसरून प्रतिवाद केला काहीतरी, तर त्यालाच त्या प्रतिवादाला उत्तर देण्यासाठी त्याच्याशी अनुसरून काहीतरी युक्तिवाद करावे लागेल, बरोबर. असंच चालतं. जर पहिलाच बघितलं आपण कारण परिणाम, का परिणाम भेटला तर कशाला समस्या उपाय भेटलाच आपण कशाला समस्याला हे करणार आहे, प्रतिवाद करणार आहे, शक्यच नाही आहे. कारण परिणाम सारखंच झालं, त्यासोबतच हा तुलना विषमता, ह्याच्यामध्ये पण तेच झालं. त्यामुळे ऑप्शन बी पॉईंट बाय पॉईंट हा याचं खरं उत्तर आहे. 52 देणार ऑप्शन बी पॉईंट बाय पॉईंट.